सुप्रीम कोर्टामध्ये नंतर सर्व बाजू विचारात घेऊन असा निर्णय दिला जातो की ओपन पार्किंग ही वैध पार्किंग नाही आणि त्या व्यक्तीला ती जागा सोडावी लागेल। आता त्या व्यक्तीकडे नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त काही पर्याय राहत नाही, कारण त्याची पार्किंग गायब झालेली आहे, त्यासाठी दिलेले पैसे गायब झालेले आहेत आणि ज्याला ते पैसे दिलेत तो बिल्डरही बांधकाम पूर्ण करून केव्हाच फरार झालेला आहे। नमस्कार, मी प्रवीण रासकर, बोलाची कडी या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सर्वांना नमस्कार। आपण माझ्या माडाच्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। मागील व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित केल्यामुळे या विषयावरती आपण आता नवीन सिरीज चालू करत आहोत। सामान्य माणसाला पैसे कमवण्यासाठी धडपड तर करावीच लागते, परंतु बऱ्याचदा ते कमवलेले पैसे आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मार्केटमधील बऱ्याच लबाड लोकांकडून सामान्य माणसांची फसवणूक होते। शब्दांचा खेळ खेळून आणि कायद्याची पळवाट शोधून बरोबर सामान्य माणसाला फसवले जाते। फसवले गेले, लुबाडले गेले तरी सामान्य माणूस या लोकांच्या मागे लागू शकत नाही, कारण त्याला त्याचे पोटही भरायचे असते। तो त्याचा कामधंदा सोडून या लोकांच्या मागे लागू शकत नाही आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा समाजातील मार्केटमधील ही लबाड धंद्यावाली मंडळी घेतात। ग्राहक म्हणून बऱ्याचदा असे अनुभव मी स्वतःही घेतलेले आहेत आणि शेवटी फक्त हातबल होऊन बसलेलो आहे। परंतु आजच्या डिजिटल युगात आपण या लबाड धंदेवाईकांना चांगलाच धडा शिकवू शकतो आणि आपले जरी नुकसान झाले असले तरी पुढील लाखो लोकांचे आयुष्य आणि नुकसान वाचवू शकतो। म्हणूनच आपण लबाड धंदे या सिरीजमध्ये पहिला एपिसोड करणार आहोत, फ्लॅट आणि पार्किंगचा काळा बाजार। पूर्वी एक म्हण होती, घर बघावे बांधून आणि विहीर बघावी खांदून। आजकालच्या जमान्यात विहिरीशी बऱ्याच जणांचा संबंध येत नाही, परंतु घराशी मात्र आजही सर्वांचा संबंध येतो। तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, मध्यमवर्गीय असा, उच्च मध्यमवर्गीय असा, परंतु आयुष्यात प्रत्येकासाठी घर ही सर्वात मोठी खरेदी असते। सर्वात मोठी नव्हे तर बऱ्याच जणांसाठी घर ही आयुष्यातील फक्त एकदाचीच होणारी खरेदी असते। त्यामुळे ते एकदा घेतलं की ते बदलणं एवढं सोपंही नसतं आणि प्रत्येकाला शक्यही नसतं। आणि नेमकी हीच गोष्ट घर विकणाऱ्या बिल्डरलाही चांगले ठाऊक असते। त्यामुळे एकदा कस्टमर जाळ्यात अडकला की नंतर पुढे जाऊन तो नाराज जरी झाला तरी बिल्डरला त्याचा काही फरक पडत नाही। त्यामुळे घराबद्दल एकदा फसलो की नंतर नशिबाला दोष देऊन रडत बसण्याशिवाय सामान्य माणसाकडे काही पर्याय शिल्लक राहत नाही। रिअल इस्टेटबद्दलच्या या सिरीजमध्ये आपला पहिला भाग असणार आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा पार्किंगचा विषय। पार्किंगच्या प्रकरणाबद्दल मी एवढे किस्से ऐकलेले आहेत की त्याच्या फसवणुकीचे अक्षरशः बिल्डर अनेक प्रकार आजमावून पाहतात। त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार म्हणजे कॉमन पार्किंग खूप आहे, तुम्हाला कुठेही जागा मिळेल। या प्रकारामध्ये एखादा रिझर्व पार्किंग सहित घर शोधत असलेला कस्टमर जेव्हा बिल्डरकडे जातो तेव्हा बिल्डर त्याच्याकडे पार्किंग नसल्यामुळे समोरच्याला अशी गोळी देतो, आपला प्रोजेक्ट तर 10 एकराचा आहे, तुमची एक कार तर कुठेही पार्क होईल। रिअलमध्ये परिस्थिती ही असते की बिल्डरने किती मोठा एकराचा प्रोजेक्ट असला तरी मिळेल तितका FSI वाढून घेतलेला असतो। बिल्डरकडे असलेल्या जागेच्या तुकड्याच्या मोबदल्यात किती बांधकाम त्याला करता येईल याची जास्तीत जास्त परमिशन बिल्डरने विविध मार्गाने प्रशासनाकडून घेतलेलीच असते। अशा प्रकारच्या तयार झालेल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हार्डली एका बिल्डिंग मागे 6 ते 7 कॉमन पार्किंग मिळतात। अशा वेळी लकीली तुम्हाला त्या कॉमन पार्किंगमध्ये कार लावायला जागा मिळाली तरी तुम्हाला तुमची स्वतःची कार कॉमन पार्किंगमध्ये काढून कुठे न्यायची असेल तर तुम्हाला 1000 वेळा विचार करावा लागतो, कारण एकदा तुम्ही तिथून कार काढली की परत दुसरा तिथे कार लावणारच। ह्यामुळे तुमची कार असल्याचा तुम्हाला फायदा कमी आणि जीवाला धाकच जास्त राहतो। ह्या प्रकारात तुम्हाला तुमच्या नोकरी धंद्याचा ताण वेगळा आणि ह्या कटकटी वेगळ्या सांभाळाव्या लागणार। या पार्किंगच्या भांडणापायी पुण्यामध्ये मागे काही दिवसापूर्वीच मर्डरही झालेला आहे। पार्किंगच्या या झोलझालमध्ये दुसरा प्रकार आहे घर आत्ताच घ्या, रिझर्व पार्किंग तुम्ही नंतरही घेऊ शकता। हा प्रकार तर प्रत्यक्ष माझ्यासोबत घडलेला आहे। आम्ही नवरा बायको उत्साहाने घर पाहायला गेलो आणि पहिल्या साईटवरती घर पसंत आल्यामुळे बुक करायचं ठरवलं। घर तर आम्हाला पार्किंग सहितच हवं होतं, परंतु बिल्डरच्या सेल्स पर्सनने असा प्रस्ताव ठेवला, बिल्डरच्या सेल्स टीमने आमच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की तुमचं बजेट जर आत्ता प्रॉब्लेम देत असेल
तर तुम्ही आत्ता घर घेऊन टाका, रिझर्व्ह पार्किंग तुम्ही नंतर कधीही घेऊ शकता. आणि याच त्याच्या बोलण्याला आम्ही लुभावलो. आम्ही विचार केला आधी घर घेऊन टाकू, पार्किंग जर नंतर भेटतच आहे तर आत्ता घराचं पहिले करूत. कारण पहिलं घर घेताना सर्वांना जी घाई होत असते की तीच आम्हाला होत होती. आम्ही पुढच्या 2 दिवसात घराचं ॲग्रीमेंट करून टाकलं. घराची खरेदी झाल्यानंतर पुढच्या 1 आठवड्यातच पार्किंगच्या पैशाचा बंदोबस्त आम्ही केला आणि बिल्डरच्या सेल्स टीमला फोन लावला आणि बिल्डरच्या सेल्स ऑफिसमध्ये कॉल लावून त्यांना सांगितलं की पार्किंगच्या पैशाचा आम्ही बंदोबस्त केलेला आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्हाला लगेच पार्किंग घ्यायची आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्हाला रिझर्व्ह पार्किंग आत्ताच घ्यायची आहे. बिल्डरच्या सेल्स टीममधील तीच बाई जिने आम्हाला तुम्ही नंतरही पार्किंग घेऊ शकता असे सांगितले होते, ती बाई आम्हाला सरळ म्हणली की तुमचे आता घर खरेदी झाले आहे. घर खरेदी झाल्यानंतर सेल्स टीममध्ये तुम्हाला काही सपोर्ट मिळणार नाही. इथून पुढील कोणत्याही तक्रारीसाठी तुम्हाला बिल्डरच्या मेन ऑफिसमध्ये कॉल करावा लागेल. आणि असं म्हणून तिने हात वर केले आणि मेन ऑफिसचा नंबर दिला. बिल्डरच्या मेन ऑफिसला कॉल केल्यानंतर तिथल्या माणसाने आम्हाला जे उत्तर दिले ते ऐकून मी तर शॉकच झालो. असे म्हटल्यानंतर मी त्याला जाब विचारण्याच्या आवेशातच विचारलं की तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं घर घ्यायच्या वेळेस की रिझर्व्ह पार्किंग तुम्ही नंतर कधीही घेऊ शकता. मी असे बोलल्यानंतर त्याने उत्तर दिले. तर तो म्हटला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही पार्किंग नंतर कधीही घेऊ शकता, परंतु तुम्हाला असं नव्हतं सांगितलं की तुम्हाला लगेच पार्किंग मिळेल म्हणून. मग मी विचारलं मग कधी मिळेल, तर त्याने सांगितलं आम्ही आधी 2 BHKच्या कस्टमर्सना पार्किंग अलॉटमेंट करणार आणि त्यांची पार्किंग अलॉटमेंट झाल्यानंतर जी शिल्लक पार्किंग राहील त्यामधील पार्किंग तुम्हाला देणार. त्यावर मी म्हटलं जर पार्किंग शिल्लकच नाही राहिली तर ते म्हणले असं कदाचित होणारच नाही, परंतु झालं तर काय करता येऊ शकत नाही. हे त्याचे बोलणे ऐकून मी तेव्हा समजून गेलो ह्यांनी आपल्याला शब्दांच्या फेऱ्यामध्ये फसवलेलं आहे आणि आपण यांच्याकडून गणलेलो आहोत. यानंतर 6 महिन्याने मला त्यांचा कॉल आला. लकीली मला पार्किंग मिळाली, परंतु जी पार्किंग त्यांनी दाखवली तीच पार्किंग मला घ्यावी लागली आणि चुकून जर पार्किंग शिल्लकच राहिली नसती तर माझा फ्लॅट बिना पार्किंगचाच राहिला असता. यामुळे या गोष्टीतून एक लक्षात घ्या, रिझर्व्ह पार्किंग हवीच आणि तेही घर घ्यायच्या वेळी घराच्या ॲग्रीमेंट सोबतच खरेदी झाली पाहिजे. यानंतरचा प्रकार म्हणजे रिझर्व्ह पार्किंगमधला बिल्डरांकडून होणारा सर्वात मोठा फ्रॉड, ते म्हणजे ओपन रिझर्व्ह पार्किंग विकत घेणे. या प्रकारामधला एक मस्त किस्सा तुम्हाला सांगतो. या प्रकारामधला एक खतरनाक आणि वास्तवामधला किस्सा तुम्हाला सांगतो. एक हुशार व्यक्ती एका बिल्डरकडून पार्किंग विकत घेतो. बिल्डर त्याला मस्तपैकी सोसायटीच्या कडेने जे कंपाऊंड आहे त्याच्या आतल्या बाजूने पत्र्याचा शेड टाकून कारचे पार्किंग आखून फ्लॅटच्या नंबरची प्लेट टाकून पार्किंग अलॉट करून देतो. या सोसायटीत कालांतराने खूप वर्षांनी सोसायटी कमिटीतील काही सदस्य आक्षेप घेतात सोसायटी बिल्डिंगच्या बाहेरील जागा म्हणजेच कंपाऊंड लगतची सगळी जागा ही कोणाची रिझर्व्ह पार्किंग नसून हा कॉमन स्पेस आहे आणि त्या रिझर्व्ह पार्किंगची पाटी लावून दिलेल्या माणसाला ती जागा खाली करायला सांगतात. तो व्यक्ती काय कोणाचं ऐकत नाही, कारण बिल्डरने त्याला अलॉटमेंट लेटर दिलेले असते. त्या अलॉटमेंट लेटरच्या जीवावर ही गोष्ट पुढे हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचते. सुप्रीम कोर्टामध्ये नंतर सर्व बाजू विचारात घेऊन असा निर्णय दिला जातो की ओपन पार्किंग ही वैध पार्किंग नाही आणि त्या व्यक्तीला ती जागा सोडावी लागेल. आता त्या व्यक्तीकडे नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त काही पर्याय राहत नाही, कारण त्याची पार्किंग गायब झालेली आहे, त्यासाठी दिलेले पैसे गायब झालेले आहेत आणि ज्याला ते पैसे दिलेत तो बिल्डरही बांधकाम पूर्ण करून केव्हाच फरार झालेला आहे. सुप्रीम कोर्टाचा अशा प्रकारचा निर्णय पाहण्यासाठी गुगलवरती जा. नहालचंद लालूचंद प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस पांचाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मिळेल. कोर्टाचे निर्णय तर खूप वर्षापासूनचे होतेच, परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये रेरा नावाची जी शिखर संघटना आहे त्यांनी वारंवार याविषयी सर्क्युलर काढलेले आहेत. महारेराचं सर्क्युलर नंबर 36 जाऊन पहा, त्याच्यामध्ये डिटेल मेन्शन केलेलं आहे. एवढी सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये असताना लोक डोळ्यावरती पट्टी बांधून बिल्डरकडे जातात
आणि बिल्डरही त्यांना सांगतो, हे पहा रिझर्व पार्किंगमध्ये 3 लाख रुपये मी घेतो, मी तुम्हाला ओपनमध्ये फक्त 1.5 लाखात रिझर्व पार्किंग देतो. आणि 1-1 लाख रुपये वाचवायच्या नादात लोक 50-50 लाख करोड रुपये पणाला लावतात. ह्यामध्ये पुढे जाऊन पैसे तर जातातच, मनस्तापही होतो आणि पुढे जाऊन तुमची रिझर्व पार्किंग कॅन्सल होते. पार्किंगच्या प्रकरणातलं पुढील प्रकरण खूप इंटरेस्टिंग आहे. दाखवली मोठी आणि दिली छोटी. लग्नांच्या किस्स्यांमध्ये तुम्ही असे अनेक किस्से ऐकले असतील की मुलगी पाहायला गेल्यानंतर एक मुलगी दाखवली जाते आणि प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी वेगळीच मुलगी उभी केली जाते. तर ही गोष्ट फक्त लग्नाच्या बाबतीतच होत नाही, तर पार्किंगच्या बाबतीत सर्रासपणे बिल्डरकडून केली जाते. आता गोष्ट अशी असते, जेव्हा कोणत्याही बिल्डिंगचं बांधकाम होतं तेव्हा खालचे जे फ्लोअर असतात त्यामध्ये ज्या पार्किंग निघतात त्या कधीच एकसारख्या साईजच्या निघत नाहीत. मग प्रश्न असा तयार होतो की ज्या एकदम छोट्या साईजच्या पार्किंग तयार झालेल्या आहेत त्या कुणाला द्यायच्या. तर त्या खपवण्यासाठी बिल्डरकडे लोकांना बकरा बनवण्याच्या खूप साऱ्या आयडिया असतात. याचं सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे बरीच लोक ही साईटवरती फ्लॅट खरेदी करण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा ती वास्तू ही अंडर कन्स्ट्रक्शन स्थितीतच असते. अशावेळी बिल्डर तुम्हाला चालता तोंडी सांगून देतो की हे पहा, ही तुमची 5 नंबरची पार्किंग. तुम्ही तुमची 5 नंबरची पार्किंग खूप खुश होता, कारण की ती पार्किंग दिसायला खूप मोठी असते. त्यानंतर जेव्हा कालांतराने बिल्डिंगचे पूर्ण काम होते आणि बिल्डर एक दिवस ज्या लोकांना पार्किंग आधी ठरवून नाही दिली त्या लोकांसाठी पार्किंग अलॉटमेंटचा दिवस जाहीर करतो, त्या दिवशी तुम्ही खुश असता, कारण की तुम्हाला माहीत कारण की तुमच्या मनात तुम्हाला 5 नंबरची मोठी पार्किंग मिळालेली असते. पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही अलॉटमेंट झाल्यानंतर पाहायला जाता तेव्हा ज्या पार्किंगमध्ये तुमचे नाव टाकलेले आहे ती 5 नंबरची पार्किंगमध्ये तर साधी आल्टोही सहजपणे बसू शकत नसते. हे पाहून संतापून जेव्हा तुम्ही बिल्डरला जाब विचारायला जाता तेव्हा तो तुम्हाला म्हणतो, हीच तर पार्किंग मी तुम्हाला दाखवली होती. तुम्ही त्यावेळेस त्याला म्हणता की तुम्ही तर आम्हाला शेजारची मोठी पार्किंग दाखवली होती. तेव्हा बिल्डर म्हणतो, तुम्ही चुकीचं काहीतरी पाहिलं किंवा ऐकलं असेल, झालं, आता तुम्ही काही करू शकत नाही, कारण कायद्याने तो कुठेही तुम्हाला बांधील नाही आहे. ह्याच्यात आणखी असा प्रकार असतो. यातील आणखी असाही एक प्रकार मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. सर्वात पहिल्यांदा फ्लॅट बुक करणाऱ्या व्यक्तीला सर्वात छोटी पार्किंग दिली जाते आणि जेव्हा जाब विचारला तेव्हा सांगितलं जातं, तुमची पार्किंग ज्या ठिकाणी होती तेथील फ्लोअर प्लॅन थोडासा चेंज झाल्यामुळे तुम्हाला आता हीच पार्किंग देण्यात आली आहे. याच्यातला महाभयानक प्रकार म्हणजे थर्ड पार्टी पार्किंग अलॉटमेंट. या सर्वांवर बिल्डर काही आलतू फालतू उत्तरे देतात आणि सर्वात फालतू उत्तर म्हणजे थर्ड पार्टी अलॉटमेंट. घर घ्यायच्या आधी तुम्हाला सर करून फिल्टर कॉफी, चहा पाणी सर्व दिलं जातं आणि घराची खरेदी झाल्यानंतर जेव्हा पार्किंगच्या अलॉटमेंटची वारी येते तेव्हा बिल्डर सरळ हात वर करून सांगतो की पार्किंग अलॉटमेंटचं काम आम्ही थर्ड पार्टी एजन्सीला दिलेलं आहे. हा दादांत लाबाडपणा आहे. अशा प्रकारची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही आहे, तरी कित्येक बिल्डर लोकांना थर्ड पार्टीच्या नावाखाली येड्यात काढतात. आता तुम्ही म्हणताल तर रिझर्व पार्किंग घ्यायची तरी कशी? महाराष्ट्र शासनाची घरांच्या बाबतीतली शिखर संघटना म्हणजे महारेरा. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी रेराकडे गेल्यानंतर रेराने या तक्रारींचं सोल्युशन करण्यासाठी एक स्पेशल सर्क्युलर रेरा ऑर्डर 54 प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये रेराने क्लिअरली सांगितलेलं आहे की घर घ्यायच्या वेळीस बिल्डरला आता घराचं सेल ॲग्रीमेंट करायच्या वेळीसच बिल्डरला आता त्या सेल ॲग्रीमेंटच्या ड्राफ्टमध्येच त्या व्यक्तीच्या रिझर्व पार्किंगची जागा कुठे असणार आहे ते घराच्या फ्लोअर प्लॅनमध्येच समाविष्ट करावे लागणार आहे. सामान्य माणसाला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी रेराकडून घेतली गेलेली ही खूप मोठी स्टेप आहे. परंतु बऱ्याचदा असंही होतं की लोकांना उत्साहाच्या भरात काहीही दिसत नाही आणि समाजामध्ये मोजकेच का होईना पण चांगले बिल्डरही आहेत, परंतु आपण थोडे पैसे आणि घर पाहण्यासाठी फिरण्याचे जे कष्ट आहेत ते वाचवण्यासाठी या लबाड लोकांच्या जाळ्यामध्ये अडकलो जातो. घराशी संबंधित फसवणुकीचे बिल्डर लोकांनी असे अगणित प्रकार शोधून काढलेले आहेत. तुमच्यापैकी कोणालाही बिल्डरने अशा वेगवेगळ्या प्रकारे फसवले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा.
पुढे जाऊन आपण रिअल इस्टेटच्या मालिकांमध्ये रिअल इस्टेटशी संबंधित मालिकेमध्ये असे अनेक एपिसोड बनवणार आहोत। तर असे विविध प्रकार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांनी त्यांची आयुष्यभराची कमाई पाण्यामध्ये घालू नये म्हणून जास्तीत जास्त शेअर करा।